हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू जीनियस क्लासेस. आज आपण बघतोय गुणोत्तर आणि प्रमाणचा स्वाध्याय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तर म्हणजे काय, प्रमाण म्हणजे काय हे बघितलेलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ आधी आवर्जून बघा आणि मगच हा स्वाध्याय समजून घ्या. तर पहिला प्रश्न आहे, एका आयताकृती शेताची लांबी 1.4 किलोमीटर तर रुंदी 400 मीटर आहे. तर रुंदीचं लांबीशी गुणोत्तर किती? तर आपल्याला गुणोत्तर शोधायचं आहे. तर पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे, दोन्ही राशींची एकक सेम आहेत का बघितलं पाहिजे. तर लांबी दिलेली आहे 1.4 किलोमीटर आणि रुंदी दिलेली आहे 400 मीटर. दोघांचीही एकक आधी आपल्याला सेम करावी लागतील. तर किलोमीटरचं मीटर करणं सोपं जाणार आहे आपल्याला. म्हणून आपण काय करूयात की 1.4 किलोमीटर म्हणजे किती मीटर होतं ते बघूयात. तर आपल्याला माहितीये की 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. त्यामुळं 1.4 किलोमीटर बरोबर आपण काय करणार, 1.4 इंटू 1000 म्हणजे काय. तर आपण आधी 3 झिरो वाढवून घेऊयात आणि आता पॉईंट घेऊयात. तर मल्टिप्लिकेशन मध्ये पॉईंट कुठे द्यायचा, तर ज्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे त्या दोन्ही नंबर्स मध्ये मिळून पॉईंट नंतर किती डिजिट्स आहेत, तर फक्त एक डिजिट आहे. त्यामुळे आपण उत्तरात सुद्धा अशा ठिकाणी पॉईंट द्यायचा आहे की पॉईंट नंतर फक्त एकच डिजिट राहायला पाहिजे. त्यामुळे आपला आन्सर काय येणार, तर आपल्याला किती मीटर मिळणार आहेत, तर 1400 मीटर आपल्याला मिळणार आहे. तर लांबी आणि रुंदीचं एकक सेम आहे. आता आपण गुणोत्तर काढू शकतो. तर गुणोत्तर कुणाशी विचारलंय हे महत्वाचं आहे. रुंदीचं गुणोत्तर लांबीशी विचारलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आधी रुंदी लिहिली पाहिजे. रुंदी किती आहे, 400 मीटर डिव्हायडेड बाय लांबी किती आलेली आहे, 1400 मीटर. तर आपण काय करूयात, दोन्हीकडचे शेवटचे झिरो आपण कॅन्सल आउट करू शकतो. आणि आता 4 आणि 14 दोघेही कोणाच्या टेबलमध्ये आहेत, तर 2 च्या टेबलमध्ये आहेत. तर 2 2 जा 4 and 2 7 जा 14. त्यामुळे आपल्याला गुणोत्तर काय मिळालं, 2:7. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, दोन संख्यांचं गुणोत्तर 7:4 7:4 आहे आणि त्यांचा गुणाकार 252 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? तर आपल्याला दोन संख्यांचं गुणोत्तर आणि त्यांचा गुणाकार दिलेला आहे आणि त्यांची बेरीज विचारलेली आहे. आपल्याला बेरीज शोधायची असेल तर आधी त्या दोन संख्या शोधल्या पाहिजेत. तर गुणोत्तर किती आहे, तर गुणोत्तर आहे 7:4. त्या संख्यांचं गुणोत्तर 7:4 आहे. मग त्या संख्या 7 आणि 4 आहेत का, तर नाही. तर आपण म्हणूयात की पहिली संख्या बरोबर 7x आणि दुसरी संख्या बरोबर 4x. आता त्यांचा गुणाकार दिलेला आहे त्यामुळे आपण गुणाकार करूयात. तर गुणाकार किती आहे, 252 म्हणजे 7x इंटू 4x इज इक्वल टू 252. तर व्हेरिएबल्सचं मल्टिप्लिकेशन व्हेरिएबल बरोबर करायचं आणि कोएफिशियंट्सचं मल्टिप्लिकेशन कोएफिशियंट्स बरोबर. म्हणजे 7 आणि 4 यांचं मल्टिप्लिकेशन किती होणार आहे, 28 आणि x इंटू x किती होणार आहे, x स्क्वेअर. त्यामुळे आपलं मल्टिप्लिकेशन काय आलेलं आहे, 28x स्क्वेअर इज इक्वल टू 252. आता आपल्याला x स्क्वेअरची व्हॅल्यू शोधायची आहे. त्यामुळे आपण त्याला एकट्याला ठेवूयात आणि त्याच्या शेजारचा जो 28 मल्टिप्लाइड आहे तो आपण काय करूया, 252 ला डिव्हाइड करूयात. त्यामुळं आपल्याला मिळालेलं आहे x स्क्वेअर इज इक्वल टू 252 डिवायडेड बाय 28. तर 28 न डिव्हाइड करायचं तर आपण करूयात 28 1 जा 28 and 28 9 जा 252. त्यामुळे आपल्याला x स्क्वेअर ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, 9 अशी मिळालेली आहे. दिस इम्प्लाइज दॅट x इज इक्वल टू 3. दोन्ही बाजूंची जर आपण स्क्वेअर रूट घेतले तर आपल्याला x ची व्हॅल्यू 3 मिळालेली आहे. मग आता आपल्याला काय करायचंय, त्या दोन संख्या शोधायच्यात. तर पहिली संख्या कोण आहे, 7x. त्यामुळे आपण काय करूया, 7 ला x च्या आलेल्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करूयात. म्हणजे 7 3 जा 21. आणि आता दुसरी संख्या कोण आहे, 4x. म्हणजे 4 इंटू 3. तर 4 3 जा
12. तर आपला प्रश्न आहे त्यांची बेरीज किती. तर 21 प्लस 12 इज इक्वल टू 33. तर 33 पर्याय नंबर 3 मध्ये आहे. त्यामुळे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 3. तर पुढचा प्रश्न काय आहे बघा. 4 संख्या प्रमाणात असून त्यांची अंत्यपद 16 आणि 32 ही आहेत व मध्यम पदापैकी एक पद दुसऱ्या पदाच्या दुप्पट आहे. तर मध्य पदाची बेरीज किती. तर आता 4 संख्या प्रमाणात आहेत. समजा A, B, C आणि D ह्या 4 संख्या प्रमाणात आहेत. तर अंत्यपद तुम्हाला दिलेली आहेत 16 आणि 32. म्हणजे A असणार आहे 16 आणि D असणार आहे 32. आणि आता मध्यम पदासाठी आपल्याला कंडिशन सांगितलेली आहे. मध्यम पदापैकी एक पद समजा ते X आहे. हे काय आहे. दुसऱ्या पदाच्या दुप्पट आहे. म्हणजे एक पद जर X असेल तर दुसरं पद असणार आहे 2X. म्हणजे आपल्याला काय काय पद मिळालेली आहेत. 16X, 2X आणि 32. तर 4 संख्या प्रमाणात असतील तर आपल्याला नियम माहिती आहे. अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार. म्हणजे अंत्यपदांचा जो गुणाकार असणार आहे तोच मध्य पदांचा गुणाकार असणार आहे. तर मग आता व्हॅल्यूज टाकूयात. तर अंत्यपद कोण कोण आहेत. 16 इंटू 32 इज इक्वल टू काय आहे. मध्यम पदांचा गुणाकार म्हणजे x इंटू 2x. तर या बाजूला आपण मल्टिप्लिकेशन करूयात. तर आपल्याला माहिती आहे कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन कोएफिशियंट बरोबर. त्यामुळे 2 इंटू 1 इज इक्वल टू 2 अँड x इंटू x इज इक्वल टू x स्क्वेअर. तर इकडे आपण मल्टिप्लिकेशन न करता आहे तसंच ठेवूयात. तर आता आपल्याला x स्क्वेअरची व्हॅल्यू शोधायची आहे. त्यामुळे आपण काय करूयात. त्याच्या शेजारचा मल्टिप्लाइड 2 आहे डाव्या बाजूला आणूयात. म्हणजे तो काय होणार. डिव्हाइड होणार आहे. तर 16 इंटू 32 डिव्हायडेड बाय 2. 2 1 जार 2 अँड 16 2 जार 32. त्यामुळे आपल्याला x स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळालेली आहे. 16 इंटू 16. याचाच अर्थ x इज इक्वल टू 16. तर आपल्याला मध्यम पदांपैकी एक पद मिळालेलं आहे 16. तर दुसरं मध्य पद आपण काय करणार. x ची डबल करणार म्हणजे 2x. म्हणजे 16 इंटू 2 इज इक्वल टू 32. तर आपल्याला दोन्ही मध्यपद मिळालेली आहेत. तर आता आपला प्रश्न काय आहे की मध्य पदांची बेरीज किती. तर 16 प्लस 32 ही बेरीज आपल्याला शोधावी लागेल. तर किती येणार आहे 48. त्यामुळे आपला पर्याय मिळालेला आहे क्रमांक 1. पुढचा प्रश्न काय आहे. x चा 3/7 भाग आणि y चा 9/8 भाग समान आहेत. तर x चे y शी गुणोत्तर काय. तर x चा 3/7 भाग म्हणजे आपण काय म्हणू शकतो. x चा 3/7 भाग म्हणजे काय. x गुणिले 3/7 आणि y चा 9/8 भाग म्हणजे y गुणिले 9/8. हे काय आहेत समान आहेत. म्हणजे दोघांच्या मध्ये इक्वल टू साइन आपण देऊ शकतो. तर आता विचारलंय x चं y शी गुणोत्तर काय. तर x चं y शी गुणोत्तर म्हणजे आपल्याला x अपॉन y इज इक्वल टू काय येणार आहे ते बघायचंय. तर काय करूया आपण. तर दोन्ही व्हेरिएबल एका साईडला घेऊयात. तर दोन्ही कॉन्स्टंट दुसऱ्या बाजूला घेऊयात. तर आपण x च्या शेजारी y ला आणायचं असेल तर y मल्टिप्लाइड आहे तो इक्वल टू च्या विरुद्ध बाजूला येताना डिव्हाइड होणार आहे. तसंच 9/8 आहे असं लिहूयात उजव्या बाजूला आहे तर. आणि 3/7 ते इक्वल टू साइन पार करून जाणार आहे. तर मल्टिप्लाइड असलेलं ते सुद्धा काय होणार पलीकडे जाताना डिव्हाइड होऊन जाणार. तर आपल्याला डाव्या बाजूला तर x अपॉन y हा रेशो मिळालेला आहे गुणोत्तर मिळालेला आहे. आता उजव्या बाजूला आपल्याला हा भागाकार करावा लागेल. तर आपल्याला माहिती आहे की अपूर्णांकांचा भागाकार म्हणजेच उलटून गुणाकार. त्यामुळे 9/8 डिव्हायडेड बाय 3/7 हे एक्झाम्पल आपण 9/8 7/3 असं लिहू शकतो. तर आता इथं अंश छेदामध्ये पटीतल्या नंबर्स असतील तर आपण भाग घालवू शकतो. तर 3 1 जार 3 3 3 जार 9. आणखी कोणी पटीत नाही आहेत त्यामुळे आपल्याला काय मिळालेलं आहे अंशांचं मल्टिप्लिकेशन अंशामध्ये म्हणजे 3 7 जार 21 अँड 8 1 जार 8. डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये. तर x अपॉन y ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे
21/8. 21:8. 21/8. पर्याय क्रमांक 3. तर फ्रेंड्स, आजचे सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला कळाले का? गुणोत्तर आणि प्रमाण हा टॉपिक तसा खूप महत्वाचा आणि खूप मोठा, याच्यामध्ये व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स खूप आहे. त्यामुळं आजचा व्हिडिओ खूप लेंदी करण्यापेक्षा आपण काही उदाहरणं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. तर तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्यामुळं चॅनलवर आलेले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज बघायला मिळतील. सो ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड कीप वॉचिंग.